हॅलो गाईज, मी मयुरी. आज होती मला हाफ केजी चॉकलेट केकची ऑर्डर. मी पहिल्यांदा त्याचा बेस शिजवून घेतला आणि त्याला 2 लेअरमध्ये कट करून घेतले. त्यावरचा जो एक्स्ट्रा पार्ट होता जो मला पाहिजे नव्हता त्याला पण कट करून मी लेवल करून घेतली आणि त्यानंतर त्याला वॉटरने सोक केले. त्यावर क्रीम लावून घेतली आणि हा चॉकलेट केक असल्याच्याने त्यावर थोडे चॉकलेट नट्स, गनाश आणि चेरी टाकून घेतली. आणि नंतर त्यावर त्या दुसरा लेअर ठेवून त्याला पण वॉटरने सोक करून घेतले आणि केकला क्रम कोटिंग केली. या केकला क्रम कोटिंग करणे आवश्यक होते कारण की मला हा केक 2 पार्टमध्ये कट करायचा होता. पार्टमध्ये कट करायसाठी क्रम कोटिंग करून जर तो सेट झाला तरच तो 2 पार्टमध्ये व्यवस्थित कट होतो. म्हणून मी त्याला क्रम कोटिंग करून 1-1.5 तास फ्रीजमध्ये सेट व्हायसाठी ठेवले आणि नंतर तो 1-1.5 तासांनी परत केक करायला घेतला. त्या फायनल फिनिशिंग द्यायला घेतली. त्याच्यासाठी मी 2 पार्टमध्ये मधातून सेंटरमधून त्याला कट केले आणि तो एकावर एक केक ठेवून घेतला. आता तुमच्या लक्षात आलं असेल मला कोणता केक करायचा आहे. मला होता छोट्या बेबीचा 6 मंथ केकची ऑर्डर, जो की मी फर्स्ट टाइम बनवणार होती. मी तर तसे 4 वर्ष झाले केक बनवत आहे आणि ऑर्डर घेत आहे, पण मला हा केक बनवायचा चान्स फर्स्ट टाइम आला होता. म्हणून मला हा केक बनवायला मी खूप एक्सायटेड होते आणि मला भीती पण होती जमेल की नाही. पण मी चांगल्या प्रकारे बनवला की नाही आता ते तुम्ही समोर बघा. मी त्याला पूर्ण व्हाईट क्रीमनी कव्हर करून घेतले. मला हा केक ब्लू शेडमध्ये द्यायचा होता कारण की हा केक होता मुलाचा. कस्टमरनी काही मला अशी डिमांड ठेवली नव्हती की मला असा द्या, फक्त त्यांनी मला एक जस्ट पिक पाठवला आणि मला या हाफमध्ये तुम्ही केक करून द्या तुमच्या पद्धतीने, जे तुम्हाला सामान अवेलेबल होईल त्या पद्धतीने. एवढी फ्रीमध्ये त्यांनी मला केक बनवायसाठी फ्री दिली होती. त्याच्यामुळे मी केक करण्यामध्ये खूप खुशी होत होती मला की म्हणजे जस्ट आपल्याला केक करायला मिळत आहे. आपण त्याच्यात माझ्या पद्धतीने मी त्याच्यात चेंजेस करू शकत होती. म्हणून मी त्याला पहिले व्हाईट क्रीमने कव्हर करून घेतले. नंतर त्यामध्ये थोडा ब्ल्यू कलर मिक्स केला कारण की मी याच पद्धतीने करत असते. अशाने जर केलं तर आपल्या पोटामध्ये जे कलर आहे, फूड कलर आहे, ते कमी जातात. त्याच्यामुळे ते आपल्या शरीराला फार काही जास्त हानिकारक होत नाही. त्यानंतर मला त्याच्यावर थोडे नेम्स लिहायचे होते. म्हणून मला असं वाटलं की ते गोल्डन याच्यावर छान नाही दिसेल, म्हणून मी त्याला मला थोडं त्या गोल्डन याला व्हाईट स्ट्रेक्चर द्यायचं होतं. म्हणून मी पहिले ते क्लीन करून घेतलं आणि त्याच्यावर थोडं व्हाईट क्रीमने पूर्ण स्प्रेड करून घेतली आणि त्याला बोर्डला पूर्ण व्हाईट केले, जेणेकरून जे मी त्यावर नाव लिहिणार होती किंवा जे काही डेकोरेट करणार होती ब्ल्यू कलरने ते उठून दिसले पाहिजे. त्याच्यासाठी मी व्हाईट चॉकलेटमध्ये नेम मोल्डमध्ये टाकून त्याचे नेम तयार करून घेतले होते आणि ब्रश पॅलेटने केकला पण स्ट्रेक्चर दिली आणि त्यानंतर मला त्यावर थोडे व्हाईट ड्रेपिंग टाकायची होती, ते मी टाकून घेतली. व्हाईट ब्ल्यू कलरनी फ्लावर्स काढून घेतले. छोट्या बेबीचा एक पीक लावायचा होता मला, त्याची प्रिंट काढून तो पीक लावला, नेम्स लावले आणि मग त्यानंतर माझा केक अशा पद्धतीने तयार झाला. तुम्ही बघू शकता. सक्सेसफुली मी ट्राय केला. त्यावर 1/2 टॅग मिळाला नाही, ते घरी बनवून त्यावर गोल्डन डस्ट केली मी. आणि अशा केकसाठी तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला DM करा. धन्यवाद.